नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनी कृपया व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी कशी आहे, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा येत्या 90 दिवसात सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर येत्या 90 दिवसात किती वाढणार सोयाबीनचा भाव, या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी जी सिबॉटवर आहे ती 10.20 डॉलर प्रति बुशेलच्या आसपास आहे। म्हणजे 9.75 पासून तर 10.20 डॉलर प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। भविष्याचा विचार केला तर येत्या 90 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला 100% आधार मिळणार आणि हा जो आधार आहे तो सोयाबीनच्या भावाला कमीत कमी येत्या 90 दिवसात 11 डॉलर प्रति बुशेल पार आणि जर सगळं काही व्यवस्थित घडून आलं तर 12 डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत घेऊन जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात येत्या 90 दिवसात सोयाबीनच्या भावात कमीत कमी 10% तेजी अपेक्षित आहे। याचा अर्थ ही तेजी देशातील सोयाबीन भावात दिसणार का? होय, ही इंटरनॅशनल कमोडिटी हे 100% होणार। शिवाय मोदी सरकारची सोयाबीन खरेदी ही आता सुरू जी होणार आहे याचाही इम्पॅक्ट पडू शकतो, व्यापाऱ्यांच्या खरेदीचाही इम्पॅक्ट पडू शकतो आणि जेवढी उत्पादकता अपेक्षित होती त्यापेक्षा उत्पादन कमी होताना दिसते। या जर गोष्टीचा विचार केला तर लक्षात घ्यावं लागेल की भविष्यात सोयाबीनमध्ये प्रचंड तेजीची अपेक्षा व शक्यता नसली तरी देखील तेजी मात्र येणार याबद्दल दुमत नाही। येत्या 90 दिवसाचा आपण पूर्ण रिपोर्ट बघितला तर येत्या 90 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, देशातील अनुकूल परिस्थिती यामुळे जास्त तर काय नाही पण सोयाबीनला 5 स्तराचा भाव मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे। हे लक्षात ठेवून सोयाबीन विक्रीचं नियोजन केलं तर मला वाटते आपला फायदा होऊ शकतो। विक्रीचा विचार करत असाल तर फार घाई पण नको आणि फार थांबणं पण नको। 4500च्या वर भाव आला की तिथून पुढच्या प्रत्येक 200-300च्या तेजीवरती जर आपण 25% असं करून 4 वेळेस जर सोयाबीन विकलं तर आपला 100% सरासरी भावात फायदा होऊन जाईल। शेवटी आपल्या पदरातील हे सोयाबीन आहे, आर्थिक गरज कधी आणि कशी पडणार हे सर्वांना माहिती ज्याचं त्याचं असते, प्रत्येकाची परिस्थिती भिन्न आहे, त्यामुळे आपण विचार करून विक्रीचा निर्णय घेतला तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव आता कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.